करून खास करून आपण पाहतोय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला मिस टायमिंग जरूर झालाय। मॅच यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत विशाल तरे ब्रिलियंट मॅग्निफिसंट अनबिलिव्हेबल कॅच पाहायला मिळाली विशाल तरेच्या माध्यमातून। करण मोरे याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 16 धावा 200च्या स्ट्राइक रेटने मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकारांसहित सुपर 5 चेंडू आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं। पालघर तालुक्यामधील अनिकेत राऊत जो चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे त्याच्यावरतीच मात्र हल्लाबोल केला गेला होता। ते चॅलेंज होतं ते स्वीकारलं गेलं कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या त्या धावा आल्या। आता 5 चेंडू आणि 4 धावा कारण शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी म्हणजे देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट असते क्रिकेटच्या इतिहासामध्ये। 5 चेंडू 4 6 चेंडूमध्ये 6 धावा आज झाल्या नाहीत हे आपण पाहिलं। शौर्य 555-6 यांच्या माध्यमातून केसी मोहनने चांगली गोलंदाजी केली। 5 चेंडू 4 धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील पालन अप्रतिम ताकद आहे टेंबोडा एक्सप्रेस या गोलंदाजाची पाहू शकतायत। आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावा अजून सामना बॅलन्सिंग आहे। एका साईडला तुषार मोरे सारखा खेळाडू करण मोरे याचे मात्र बंधू पाहायला मिळत आहेत तर तुषार घरात कोणत्याही क्षणाला झुकवण्याची मात्र सामना झुकवण्याची ताकद आहे। 32 धावा एक गडी बाद संदीप राऊत आमच्या लेफ्ट साइडला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचे सर्व शिल्पकार पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम पुन्हा एकदा मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 4 धावांचं लक्ष असेल। काय कमालीचं प्रदर्शन या वेळेला आपण पाहतोय। मी म्हटलं होतं एक टेंबोडा एक्सप्रेस म्हणून ज्यांनी मात्र अनेक कृष्णा सातपुते सारख्या मात्र फलंदाजाला अक्षरशः उंबरोळीच्या मैदानात नाचवलं होतं आणि तिथून मात्र फेम झाला पंकज पाटील पालन। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुपर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट मोर्थ विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत असताना आपण पाहू शकतायत उजव्या हाताने यावेळेला मात्र षडंपूलचा फटका पाहायला मिळतो। एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे। हा ना करता करता तुषार मोरेला मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय कारण तुषार घरत या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे कॅपेबिलिटी तुषार मोरेकडे सुद्धा आहे नो डाऊट परंतु मॅन इन फॉर्म तुषार घरतकडे पाहिलं जातं। 2 चेंडू आणि 3 धावा आता मात्र चर्चेला उधाण आलंय जसं समुद्राला उधाण येतं ना तसंच मात्र यावेळेला प्रत्येक स्टँडमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे की कोणता संघ मात्र विजयी होईल कारण प्रेक्षकांना कोणीही जिंको कोणीही हरो परंतु पैसा वसूल मॅच झाली की मात्र आमचा पैसा वसूल होतो हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हवं असतं। 2 चेंडू आणि 3 धावा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सामना होता कुठे आला कुठे यालाच म्हणतात चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने धावा करावेच लागणार आहे। 2 चेंडू आणि 3 धावा एका साईडला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जबरदस्त या वेळेला वॉच करताना 3000 वॉच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 लाख प्लस 4 दिवसांमध्ये एसपी बॉयज खूप चांगल्या प्रकारचे 2 लाख मात्र व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगल्या प्रकारचे। 2 चेंडू आणि 3 धावा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशू जाधव मात्र या वेळेला नक्कीच बेस्ट ऑफ लक म्हटलंय। या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने तुषार घरातला नच बलियेचा रस्ता दाखवला। 1 चेंडू 3 धावा मित्रांनो जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। या सामन्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन मनापासून जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। जबरदस्त 1 चेंडू आणि 3 धावा सामना मात्र या वेळेला उत्कंठावर्धक आपल्याला पाहायला मिळतोय। तुषार घरात हर होणारी खेळाडू एका साईडला मात्र नच बलियेचा रस्ता दाखवलाय सुंदर लेंथ लाईन टेंबोडा एक्सप्रेस हितेश भोईर यांच्याकडून सुद्धा मात्र रिची मात्र यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जबरदस्त कंपल्सरी चेस आहे मनीष पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र जबरदस्त 1 चेंडू 3 धावा 1 चेंडू आणि 3 धावा 1 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण। मित्रांनो सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या। पुन्हा एकदा दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। 1 चेंडू आणि 3 धावा व्हॉट अ मॅच मात्र या वेळेला पाहायचं आहे हा झेल होऊ शकेल का पालन त्या झेल खाली एक धाव तर निश्चित आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय पंकज पाटील पालन